अँड फायनली मित्रांनो आपण पोहोचले कॅनबेरामध्ये. हे गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर तुम्ही विचार करत असाल की मी नेमकं कॅनबेरामध्ये काय करतोय आणि मी ऑस्ट्रेलियात कशासाठी आलोय आणि काय करणार आहे आणि कसं काय आलो हे कोणालाच माहित नाही. मी स्टोरी वगैरे काहीच टाकलेलं नाही इंस्टाग्रामवर. जोपर्यंत हा व्लॉग येईल तोपर्यंत तुम्हाला कळून जाईल की मी आलेलो आहे म्हणून, पण तोपर्यंत कोणालाच माहित नव्हतं, म्हणजे क्लोज फ्रेंड्स वगैरे आणि फॅमिलीला. तर मी काय करतोय आणि कशासाठी आलोय हे मी तुम्हाला सगळं पुढं माझ्या व्लॉग्स थ्रू सांगणारच आहे. पण मी इथपर्यंत कसा आलो आणि त्याची काय बॅक स्टोरी आहे ते मला तुम्हाला सांगायचे. तर चला तर मग व्लॉग सुरू करूयात. मग मी तुम्हाला सांगतो हळूहळू. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. फायनली मित्रांनो, फायनली माझं विजा ग्रँड झालेला आहे आणि मी आता लवकरच जाणार आहे ऑस्ट्रेलिया. इतके दिवस मी वाट बघत होतो या दिवसाची आणि तो दिवस खरंच आज आला. मी एवढा खुश आहे, मी सांगू शकत नाही तुम्हाला. लय खुश आहे मी आज, कारण की त्यांचा आत्ताच मला मेल आला आहे सकाळ सकाळ की आपलं सगळं बुकिंग झालेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांनी सांगितले म्हणजे कन्फर्म झालेलं आहे आणि जॉईनिंग डेट आलेली आहे आपली. त्यामुळे लवकरच त्यांनी बोलवलं आहे. आता मला सगळं गडबड करावी लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी एक करावी लागतील. आता मला समजत नाही, आता मी लय एक्सायटेड आहे. आता काय मला समजत नाही, पण येस आता सगळी कामं आता करायची हळूहळू. ते मी तुम्हाला पुढे दाखवलंच. तर फायनली आज मी माझं तिकीट बुक केलं आहे. 18 तारखेची माझी फ्लाईट आहे पुण्यावरून. खरं तर मुंबईवरून करायची होती, पण म्हणलं मुंबईला जायचं वगैरे थोडंसं ट्रॅव्हलला वेळ जाईल, त्यामुळं पुणे टू कॅनबेरा केलेली आहे. येस, फायनली आपली फ्लाईट पण आता बुक झालेली आहे. माझ्या बड्डेच्या एक दिवस आधी मीच फ्लाईट बुक केली, कारण की थोडंसं आधी जावं लागतंय, कारण की तिथे जाऊन थोडंसं दिवस राहायचं आणि सगळ्या गोष्टी सेटलमेंट कराव्या लागतील. त्यामुळं अशी फ्लाईट बुक करावी लागली. तर आता आपलं इथून पुढं शॉपिंग वगैरे करायची आहे आणि मग सगळं बाकीचं पण हळूहळू आवरायचंय. तर एक एक स्टेप आपण आता पूर्ण करतोय. तर याच्यानंतर मला वाटतं आपण शॉपिंगला जाऊयात. चला. फायनली मित्रांनो, मी घरी आलेलो आहे आणि रात्रीचे वाजलेत काहीतरी 12 आणि खूप थकलो आहे दिवसभर चालून फिरून आणि पूर्णपणे शॉपिंग झाली आपण असं म्हणू शकतो. तरी किरकोळ सामान राहिलेलं आहे, ते एकदा घेतलं की आपली पूर्णपणे पॅकिंग पूर्ण डन होऊन जाणार. जवळपास सगळंच झालेलं आहे, फक्त किरकोळ सामान राहिले, ते एकदा झालं की आपलं काम झालं. हॅलो एव्हरीवन. आज आम्ही गेलो होतो काही शॉपिंग करायला. जे माझे राहिलेले सामान होते, जसं की भांडे वगैरे, पॅन, कुकर, असल्या काही गोष्टी होत्या, ताट वगैरे, ते घ्यायचं होतं. ते सगळं घेतलं मी आज. आणि आज करन्सी पण एक्सचेंज केली, ऑस्ट्रेलियन डॉलर घेतले मी आज. आणि जे काही पैसे लागणार आहेत मला तिकडे गेल्यावर पहिल्या दिवसात, कारण की पगार तर लगेच होणार नाहीये, तर ते मी घेतले. तेच घ्यायला गेलो होतो. खूप थकलोय, आत्ताशी आलोय. ऑलमोस्ट दोन्ही बॅग भरून झालेले आहेत. बऱ्यापैकी सामान आपण टाकलेले आहेत त्यात, भांडी वगैरे जे काय मसाले वगैरे. अजून तरी खायचं सामान राहिलेलं आहे, मॅगी, बिस्किट्स किंवा मूग डाळ असं काहीतरी मी चटपट घेऊन जाणार आहे थोडंफार खायला, कारण की पहिल्या दिवसात काय नसणार आहे खायला. तर बऱ्यापैकी ऑलमोस्ट बॅग भरलेली आहे. फक्त शूज वगैरे काहीतरी आहेत ते राहिले छोटं मोठं. आज मी आदित्यच्या मम्मीकडे गेलो होतो, आदित्य जाधव. त्यांनी मला बोलवलं होतं, काकूंनी मला, आणि मी जाणार म्हणून त्यांनी माझ्यासाठी खास एक छोटं आणि खूप मस्त असं गिफ्ट दिले मला. ते खूप आवडले. हे तुम्ही बघू शकता, इथे दिसते का नाही तुम्हाला, लक्ष्मीजी, सरस्वतीजी आणि गणपतीजी असे आहेत ते. त्यांनी मला दिले. ते त्यांनी मला सांगितलं की ते असं तिथं ठेव, तू जिकडे जाणार आहे तिकडं, आणि त्याची रोज पूजा वगैरे कर. तर हे खूप आवडलंय मला घ्यायचं नव्हतं, मला असं कसं तरी होत होतं, पण आता दिलंय त्यांनी एवढं प्रेमाने, तर
दिले त्यांनी एवढं प्रेमाने, तर आता घ्यावंच लागेल. तर थँक्यू फॉर दिस काकू. आणि त्यासोबतच पूजाताई आणि प्रसाद भाऊ आणि प्रसाद भाऊची आई, त्यांनी सगळ्यांनी मिळून मला सर्वात युजफुल माझ्यासाठी गोष्ट दिलेली आहे. ती आहे म्हणजे हा वायरलेस माईक. खूप गरज होती मला याची, खूप दिवसांपासून मला घ्यायचा होता आणि ते त्यांनी मला गिफ्ट दिले. हे एवढे मोठे गिफ्ट असे मी ॲक्सेप्टच करू शकत नाही, म्हणजे मला कसं तरी होते, पण त्यांनी ते दिलं. मी नाही म्हणत होतो तरी पण मला दिलं काहीच करू शकलो नाही मी. मला खरंच कसं तरी वाटतंय म्हणजे सगळं हे घेऊन नाही का, आणि मला असं बोलता पण येत नाही. तर थँक्यू फॉर दिस टू पूजाताई आणि प्रसाद भाऊ, काकू, सगळ्यांनाच थँक्यू. फायनली आता आपलं एअरबीएनबीचं पण बुकिंग झालेलं आहे. 19 तारखेला मी बुकिंग केली. ज्या दिवशी माझी फ्लाईट तिथं पोहोचणार आहे त्या दिवशी तिथून ते पुढचे 4 दिवस मी बुक करून टाकले सगळं, कारण की मला तिथं परत 4 दिवस राहायचंय. मला सिमचं बघायचंय, बँक अकाउंट खोलायचंय, हे जे काही किरकोळ कारकोळ जे काही कामं आहेत ते करायचे. त्यासाठीच मी एअर बुकिंग केलेले आहे. आणि हे करून सुद्धा मला परत पुढची रूम पण शोधायची जिथं मला राहायचंय. पुढं माझी जर्नी पुढं कंटिन्यू करायची, ते पण करायचे. त्यामुळे बरीचशी कामं राहिलेली आहे. मी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे हे फक्त ह्यांना माहिती होतं आणि माझा बर्थडे होता त्यानंतर, तर त्यासाठीच एक छोटंसं सेलिब्रेशन दीपक, ऐश्वर्या आणि श्रद्धा यांनी केलं होतं. कोणता फोटो चूज केला? हा तू तिकडे घरामध्ये. त्यासोबतच माझा जो मित्रपरिवार आहे त्यांनी सुद्धा एक छोटंसं सेलिब्रेशन आयोजित केलं होतं माझ्यासाठी. ते पण मला एकदम भारी वाटलं. तर थँक्यू सो मच फॉर दॅट गाईज. फक्त फोटो घे. अरे फायनली तो दिवस आला ज्या दिवशी मला निघायचं होतं ऑस्ट्रेलियासाठी. जसं जसं हळूहळू आम्ही एअरपोर्टकडे निघायला लागलो तसं तसं मला 2 वर्ष केलेली मजा, मस्ती, सगळे क्षण आठवायला लागले होते. आम्ही लेट नाईट क्रिकेट खेळायचो, ते भांडणं करायचो, मस्ती करायचो, एकमेकांना शिव्या द्यायचो. हे सगळं मी खूप मिस करणार होतो. आणि सर्वात मेन म्हणजे घरचं जेवण, माझ्या आईचं हातचं जेवण. तर फायनली मित्रांनो, इट्स टाइम नाव. आता मी निघालेलो आहे. सकाळीच मस्त बॅग वगैरे भरली आणि माझे सगळे फ्रेंड्स आले होते. माझ्यासोबतच येते पप्पा आणि एक दुसरी गाडी, त्यामध्ये घरचे आहेत सगळे. आताच नाश्ता झालाय आणि आम्ही आता चाललोय एअरपोर्टकडे. फायनली मित्रांनो, आता आपलं लगेज चेक इन, बॅग चेक इन सगळं झालेलं आहे. आणि मी आता आलो गेट नंबर 8 ला. तिथं मला थांबायला लावलं कारण की इथून माझी बँगलोरची फ्लाईट आहे. 1:15 वाजलाय आणि 2:40 ला माझी फ्लाईट आहे. पण मला थोडंसं लवकरच यावं. खूप लवकर आलो मी, पण एकट्याला सगळं करायचं तर सगळं टाइम लागतो सगळं करायला. सगळ्यांना आता भेटलो, खूप इमोशनल झालतो. सगळ्या फ्रेंड्सला वगैरे बाय बोललो. आई तर रडायलाच लागली होती. मी यावेळेस जरा नाही रडलो. भूक लागल्यावर थोडंसं काहीतरी खाईल. फायनली इन बँगलोर. आणि माझी फ्लाईट डिले झाली होती म्हणून
सगळं लेट झाले आणि त्यांचा एक माणूस आलाय मला घ्यायला. त्यांच्यासोबत चालू आहे आता मी. 6:30ची फ्लाईट आहे आणि मी पोहोचले 6 वाजता. फायनली आलो आपण टर्मिनल 2ला. चालत एवढं लांब, एवढं पण लांब नव्हतं, 1 किलोमीटर होतं. बट स्टील वी आर रनिंग लेट ना. फायनली वी आर ॲट द बोर्डिंग गेट. आपण लेट झालो होतो खूप, पण त्यांना आपल्याला एवढं मस्त जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे बँगलोरचं ते बघायला भेटलेलं नाही आहे अनफॉर्च्युनेटली. पण काय हरकत नाही, आपण टाईमवर आलेलो इथं, ते महत्त्वाचं आहे. आपण बोर्डिंग आता करण्यासाठी रेडी आहोत. लेट्स गो. आता आतमध्ये बोर्डिंग चालू झाली वाटतं. आफ्टर 14 आवर्सच्या फ्लाईटनंतर आपण सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलो मित्रांनो. आणि आता फ्लाईट डिले झालेली आहे. नेक्स्ट फ्लाईट होती माझी 12:15 वाजता, पण आत्ताच 12:15 वाजता मी बाहेर जस्ट पोहोचलो आहे. आता बघूयात, तिकडे जाऊयात. तिकडे जाऊन पहिले त्यांना सांगायचं आहे की माझी फ्लाईट डिले झाली आहे आणि परत बोर्डिंग पण घ्यायचं आहे, कारण की बोर्डिंग पास पण नाही आहे माझ्याकडं. इमिग्रेशन पण करायचं आहे, सगळंच करायचं आहे. एकसाथ सगळं आलेलं आहे. आता बघूयात काय होतं पुढं. थोडंसं बाहेर आलं मित्रांनो, सगळं इमिग्रेशन वगैरे सगळं करून. आणि थंडी इथं 12-15 काहीतरी डिग्री आहे, पण काहीच बघायला भेटत नाही. पटपट जायचं आहे, कारण की लेट झालो आहे आपण. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली मित्रांनो. आपण गेलो होतो तिथं बोर्डिंग करायला, पण ते म्हणले की तुमचे बॅग्स आहेत ते इथे तुम्हाला पिकअप करावं लागतील. आणि मला पुण्यामध्ये सांगितलं होतं इंडिगोवाल्यांनी की तुम्हाला तुमचे बॅग डायरेक्ट कॅनबेरामध्ये पिकअप करायचे आहेत, पण हे म्हणतात की इथूनच करायचे. त्यामुळे ते मी इथं बॅगेज सर्व्हिसमध्ये आलो होतो. त्यांना सांगितलं, आता त्यांनी मला वेट करायला सांगितलं आहे, त्यामुळे मी वेट करतो आहे. हे गो आपल्या बॅग आलेल्या आहेत मित्रांनो इथं. आता फायनली मित्रांनो आपण पोहोचले कॅनबेरामध्ये. फायनली रूममध्ये पोहोचलो आहे मित्रांनो. एअरबीएनबीची रूम आहे ही माझी. सगळे बॅग्स वगैरे इथं लावलेत आणि असा छोटासा बेड आहे आणि इथं टेबल आहे. इथून व्ह्यू आहे छोटासा. आणि आतमध्ये घर वगैरे दाखवतो तुम्हाला. अजून एक कोणतं तरी गेस्ट आहे ते दुसऱ्या रूममध्ये आहेत, बट ते घर वगैरे पण दाखवतो तुम्हाला. फ्रेश व्हायचं, पण ते आतमध्ये बाथरूम यूज करतात. त्यामुळं एकदा सगळं झालं की मग तुम्हाला सांगतो. फायनली वी आर हिअर अँड दॅट्स हाऊ इट इज. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? ही होती माझी जर्नी जुन्नर टू कॅनबेरा. आणि हे असं काही एवढं काय झालंय तर ते तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलेच असेल. आणि इथून पुढं पण आता मी काय करतोय, माझा फर्स्ट डे कसा असणार आहे कॅनबेरामध्ये, मी काय केलं, कुठे गेलो, सगळं मी माझं व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर त्या जर्नीसाठी मला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. वीडियो कॉल